माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भरकटले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड असू दे. मित्रांनो, असेच श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील आणि ज्या काही इच्छा असतील त्या कमेंटमध्ये तुम्ही टाईप करा. मी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करेल की तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. श्री स्वामी समर्थ हा एक मंत्रशक्ती आहे. ती फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती राहील. कारण श्री स्वामी समर्थ या नामजपमध्ये भरपूर काही मोठी शक्ती लपलेली आहे. मित्रांनो, आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपण पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. एवढेच करा. मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती व सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. विचार बदलला म्हणजे स्वभाव बदलतो. स्वभावातील बदलांमुळे सवयी बदलतात. सवयी बदलांमुळे व व्यक्तिमत्व बदलते. व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य आपोआप बदलते. श्री स्वामींचे काही बोल आहेत व त्यांनी काही अभयवचने आपल्याला दिली आहेत. ती अशी की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्यक्षम मी स्वतः चालवतो. आळशी माणसाचे तोंड नक्कीच पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा. हम गया नहीं, अभी हम जिंदा है और तेरे पीछे है. स्वामी समर्थ आपल्या एक चरित्रात म्हणतात, तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी. जिभेवर तुझ्या ताबा नाही राहिला व जमला नाही तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का. तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का. तू सवळवळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा आहे. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का. तू 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का. नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का. असं स्वामी म्हणत असतात व स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात. स्वामींवर आपण मनापासून श्रद्धा ठेवली पाहिजे, एवढे स्वामी म्हणतात. मित्रांनो, श्री स्वामी चरित्राचे क्रमशः 3 अध्याय कशासाठी असतात. पहिला अध्याय पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी. दुसरा अध्याय वर्तमानात सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी. तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी.
श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळी कशासाठी असतो? 1 म्हणजे गुरुसाठी, 2 मातेसाठी, 3 पित्यासाठी, 4 पितरांसाठी, पुढील 6 माळी षड्रूपीसाठी व 5 काम, 6 क्रोधसाठी, 7 लोभ, 8 मोह, 9 मद, 10 मत्सर आणि फक्त 11ची माळ स्वतःसाठी असते. कारण आपली पायरी ही 11वी आहे. गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते. नंतर आपले काम होते. कारण षड्रिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असते. कुणी सेवेंमध्ये जवळचा मार्ग काढत असतात म्हणून काम होत नाही. म्हणजे पहिल्यांदा पायरीवरून एकदम 11वी पायरी गाठायचा प्रयत्न जर केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून 11 माळी जप करावा लागतो असे असते. मित्रांनो, तारक मंत्र ह्या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते ते. आणि हो, जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ आणि शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहेच. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी असू द्या संकट, तुमच्यावर सर्व संकट पळून जातील. ती तुम्ही सहजच मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, अरे तू काय करतो आहेस, तुझी प्रगती एवढी झपाट्याने कशी होते आहे? तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे. या जगात झाडांची पाने सुद्धा तो हलवतो, सर्व अंचे रक्षण तो करतो. असे स्वामी माझ्या मागे होते, आहेत आणि राहणारच. तरी मी परत एक विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून प्या आणि बघा अनुभव, स्वतःचा अनुभव. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. कारण त्यांना ओळखायला आपल्याला भक्तीच असावं लागतं. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. मित्रांनो, आपले पुण्य आहे म्हणून आपण या स्वामी सेवेत आलो आहे. आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अनन्य भक्तींचे खाते खोलायचे आहे आणि ह्या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे. या बँकेचे चालक, मालक, पालक स्वतः परब्रह्म आहेत. ही स्वामी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही, उलट लाखो पटीने वाढून परत येईल. ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे. ज्यांच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा, ज्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करते, एवढे नक्की. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार साडे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामींची इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल व स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कर्म तर जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडत असतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःच कधी संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा आणि कशी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून
दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. म्हणून तुम्ही जे कर्म करता त्याच्यावर तुमचे पुढचे दिवस हे अवलंबून असतात. म्हणून आपण काय करतोय, कुणासाठी करतोय ते नेहमी लक्षात ठेवा. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संतपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते. तसे स्वतःला स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्तित जीवनाची चमक व परप्रकाश उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. हे लक्षात ठेवा आणि स्वामी भक्तीत राहा. नामस्मरण नक्कीच करा, कारण नामस्मरणात एवढी शक्ती आहे ती कशातच नाही. तुम्ही जेवढे जास्त नामस्मरण कराल तेवढे जास्त तुमचे चांगले होत जाईल व तुम्हाला अनुभव येत जाईल की स्वामी आपल्या नक्कीच पाठीशी आहेत. म्हणून नामस्मरण कधी सोडू नका आणि स्वामींची भक्ती कधी सोडू नका. ती करतच राहा आणि पुढे पुढे जात राहा. तुम्हाला नक्कीच त्यांचे अनुभव येत राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असे स्वामी संदेश मिळवण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.